मी अक्षय पोपट मखरे, राहणार महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड येरवडा. हे प्रकरण जे आहे हे माझ्या बहिणीबरोबर घडलेलं आहे. माझी बहिणीने 2018 मध्ये नितीन ढाळे व रवींद्र खांदवे यांच्याकडून रो हाऊस विकत घेतला होता लोहगाव इथे. तर ते घेतल्यानंतर आम्ही रेग्युलर आमचे हफ्ते भरत होतो आणि 3 महिन्यात रवींद्र खांदवे आणि नितीन ढाळे हे आम्हाला त्या रो हाऊसचं पोझिशन देणार होते. 3 महिने ओलांडून गेले, त्यानंतरही त्यांनी आम्हाला पोझिशन दिलं, बिल्डरनी आम्हाला पोझिशन दिलं नाही. 3 महिने झाले, त्याच्यानंतर आम्ही कंटिन्युअसली मागे लागलो. त्या घरात प्लंबिंगचं काम म्हणजे सगळं अर्धवट होतं. अर्धवट बांधकामाचं काम सगळं राहिलं होतं. प्लंबिंगचं, लाईटचं, काही टाईल्सचं, रेलिंगचं हे सगळी कामं राहिली होती. पाण्याचं कनेक्शन हे सगळे कामं राहिली होती, पण त्यांनी काहीच आज तक त्यांनी ते कधीच केलेलं नाही. म्हणजे 2018 ते हे म्हणजे 8 वर्ष झालेत त्यांनी बिलकुल काही केलेलं नाहीये. आणि 2024 मध्ये आम्हाला हे कळालं की ती फ्लॅट सोनवणे नामित व्यक्ती, हजबंड वाईफ यांना हा तो विकला गेला होता. तर हे आज ज्यावेळेस आम्हाला कळालं त्यावेळेस आम्ही पोलीसमध्ये त्याची तक्रार दिली 2024 मध्ये, मे 2024 मध्ये. आज तकायत पोलिसांनी त्याच्यावर काहीच नाही केलं. आता गेल्या आठवड्यात जाऊन ज्यावेळेस मी एक RTI टाकला त्याच्यावर कारवाई म्हणून त्यांनी चिटिंगची केस ही केली आणि आजपर्यंत नितीन ढाळे, रवींद्र खांदवे आणि कुणालाही त्यांनी काही चौकशीला पण बोलवलेलं नाहीये. फक्त येतात, बोलतात, हो आम्ही करू करतात आणि ते निघून जातात. पण आज तकायत हे नुसतं आम्हाला हे करतात. ही छोटी अमाऊंट नाहीये. ही 35 लाख 2018 मध्ये 35 लाखाची आहे. आम्ही याच्यावर लोन घेतलेलं आहे. बँकेचेही आहे प्रॉब्लेम्स आहेत. बँकेनेही आमच्यावर केसेस केलेल्या आहेत आणि जी प्रॉपर्टी आम्हाला भेटलीच नाही, ज्या प्रॉपर्टीमधून आम्हाला काहीच हे नाहीये, म्हणजे राहू पण शकत नाही आम्ही त्या प्रॉपर्टीमध्ये आम्हाला यांनी एवढा मोठा त्रास दिलेला आहे. आमच्या बँकेचं मुत्तूर हाऊसिंग फायनान्स आहे, पुणे ब्रांच. बँकिंगचं त्यांचं होम लोनसाठी एक वेगळा डिपार्टमेंट आहे, तिथूनच केलेलं आहे. आणि हे लोन पण नितीन ढाळे आणि त्यांच्या टीमनीच केलं होतं. मी बँकेला सर्च रिपोर्ट मागितला तर बँक मला सर्च रिपोर्टही देत नाहीये. बँकेला वारंवार कळवलं तर बँकेने त्याच्यावर काही ऍक्शन घेतली नाही. त्याच्यानंतर ज्यावेळेस आम्ही EMI बंद केला त्यावेळेस बँक जागे झाली आणि मग त्याच्यानंतर बँक ऍक्शनमध्ये आली. पण बँकेने ऍक्शन डबल सेलला करण्यापेक्षा बँकेने आमच्यावरच ऍक्शन केली. तर याच्यामध्ये मला हे दिसतंय की दिस इज अ व्हेरी बिग फ्रॉड स्कॅम आहे हा. बँक म्हणजे प्रायव्हेट NBFC बँक्स, बिल्डर आणि त्याची बिल्डरची टीम म्हणजे एजंट लोक, या सगळ्यांची एक नेक्सेस आहे. जी लोक अशा लोकांना, आणि मी आतापर्यंत जे बघितलं की नॉट सो अंडर प्रिव्हिलेज जी लोक असतात त्या लोकांना हे लोक टॅप करतात आणि त्या लोकांकडूनच बँक लोन करून आपले पैसे आणि आपलं कमिशन खातात. आता ह्याच्यामध्ये 2024 मध्ये आम्ही ज्यावेळेस पोलिसांकडे लेटर दिलं त्याच दिवसापासून आतापर्यंत पोलिसांनी काही ऍक्शन घेतलेली नाही. आता पुढे हेच आहे की आम्हाला कसा न्याय मिळेल, कारण की डबल सेलची गोष्ट आहे. त्याच्यामध्ये सोनवणे नामक व्यक्ती आणि त्यांनी सुसाईड केलंय असं आम्हाला कळतंय. आम्हाला त्याची कन्फर्मेशन नाहीये, बट हे असं कळालेलं आहे त्यांची जी बँक आहे त्यांच्याकडून. आणि आता पुढे आहे आम्हाला तर फक्त न्याय पाहिजे की माझी बहीण पण फायनान्शियल कंडिशन म्हणजे आम्ही फार फायनान्शियल प्रेशरमध्ये आहोत. एक दुसरी गोष्ट, सिबिल स्कोअर आणि बाकीचे सगळे जे आहेत ते आमची चुकी नसतानाही ते आमचे खराब झालेत. कारण की आम्ही जोपर्यंत EMI भरत होतो, आम्ही 35,000चा अप्रॉक्सिमेट 35,000चा EMI भरतोय, पण तरीही कधीही आम्ही EMI बुडवला नाही. आम्ही EMI बंद केला त्याच्यानंतर हे सगळे प्रॉब्लेम्स बँकेने केलेले आहेत. तर दिस इज अ व्हेरी बिग नेक्सेस. जर बँकेला प्रॉब्लेम माहिती होता, बोजा होता याच्यावर, तर मग बँकेने लोन कसं दिलं? कारण की जर आम्हाला कळालं असतं, बँकेकडूनच आम्हाला कळालं असतं की हा बोजा आहे आणि हे डबल सेल आहे, तर आम्ही ह्या स्टेपवर आलोच नसतो. फक्त कॅन्सलेशन डीड झाल्यामुळे आणि 2 तास आधी कॅन्सलेशन डीड झाल्यामुळे हे होऊ शकत नाही. आणि ही फार फसवणुकीची आणि मोठी गोष्ट आहे. आणि प्लस माझी बहीण एक वर्किंग वुमन असल्यामुळे तिचं पहिलं घर आहे आणि मुलींवर जर हा अत्याचार होतो आणि पोलिसांकडून पण होतोय, की पोलीस 2024 ची घटना आतापर्यंत जर ते पोलीस ऍक्शन घेत नाहीयेत आणि बिल्डरला आय डोंट नो व्हॉट, पण बिल्डरला जर ते सपोर्ट करत असतील तर मग आम्ही न्याय मागायचा कुणाकडे? 14 मे 2025 ला
मला रवींद्र खानवे यांच्याकडून फोन आला होता आणि त्याच्यामध्ये त्यांनी लिटरली आमच्याकडं भरपूर वेगवेगळे प्रकार आहेत. आम्ही तुम्हाला म्हणजे लिटरली त्यांनी डेथ थ्रेट दिली मला. ती डेथ थ्रेट मी 16/5/2025 माझ्या मम्मीनी DCP डेप्युटी कमिशनर यांना पण कळवली. त्या लेटरवर पण आज तकायात पोलिसांनीही काही ऍक्शन घेतलेली नाहीये. आज पण मी इथे तुम्हाला सांगत होतो की माझा फेस दाखवू नका, पण त्यांना कळणार होतं. पण जसं सगळ्यांनी मी का फेस नका दाखवू होतो, कारण की अजूनही मला यांच्यावर भरोसा नाहीये. यांनी ही डेथ अजूनही म्हणजे डेथ नाही, हे काही करू शकतात. तर याची फक्त थोडीशी हे करावी, पोलिसांनी याच्यावर स्ट्रिक्ट ऍक्शन घ्यावी. सोनवण्यांनी केलंय तसं आम्हाला करायला लावू नये. आणि आमच्यावर आज जी प्रसंग ओढवलाय 35 लाख, हे फार मोठी गोष्ट आहे. आणि आम्ही बँकेचे लोनही भरलेले आहेत. आम्ही अराउंड 30 लाखापर्यंत बँकेचं लोन भरलेलं आहे. आणि आज खूप जास्त आमच्यावर फायनान्शियल बर्डन आहे. सोनवण्यांसारखं आमच्यावर होऊ नये, याच्या फक्त पोलिसांनी याची काळजी घ्यावी. नमस्कार, मी चंद्रकांत कांबळे, वंचित बहुजन माथाडी आघाडी पुणे शहर महासचिव. आमचे बंधू मखरे यांच्या प्रकरणात प्राखरतेने एक गोष्ट लक्षात येते की हे जे बिल्डर आहेत डहाळे आणि खांदवे यांच्या मार्फत बहुजन समाजामध्ये आत्ता कुठं चांगलं जीवन जगण्याच्या धडपडीमध्ये बहुजन समाजातील, त्यामध्ये समजा बौद्ध असतील, तर ते लोक आपल्या आयुष्याची जमापुंजी एका बिल्डरच्या हातात, हे डहाळे किंवा खांदवे अशा लोकांच्या हातात देतात, जेणेकरून त्यांचं आयुष्य एक चांगल्या घरात जावं. आणि अशा धडपडीमध्ये आपोआप हे बहुजन समाजाला फसवणारे जे काही बिल्डर आहेत, खांदवे आणि डहाळे, हे लोक त्या गोरगरीब जनतेला टार्गेट करतायत. त्यांची आर्थिक फसवणूक आणि तसाच फसवणुकीचाच प्रकार आहे हा. आणि ते करत असताना अनेक अशा मखरेंसारखे अनेक जे बहुजन समाजातले लोक आहेत, समाज म्हणून ज्या बहुजन समाजातल्या लोकांची फसवणूक करणाऱ्या, त्यांना धमकवणाऱ्या आणि आर्थिक परिस्थिती डगमवून त्यांचं आयुष्य खराब करणाऱ्या अशा खांदवे आणि डहाळे यासारख्या मुजोर बिल्डरवरती कारवाई झाली पाहिजे. आणि अशा जातीवादी बिल्डरला सपोर्ट करणाऱ्या संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनाही याचा जाब विचारला पाहिजे. कारण पोलीस जे आहेत ते सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी तिथं बसलेले असतात, ना की अशा बिल्डरकडून पैसे घेऊन गोरगरिबांची लूट होत असताना पण डोळे झाक करून त्यांच्यावर अन्याय करतात. अशा पोलीस अधिकारी असतील आणि बिल्डर असेल, यांच्यावरती ॲट्रॉसिटी ॲक्टचे गुन्हे दाखल केले पाहिजेत, असं माझं मत आहे. मी आता इथून पुढे आपल्या बातमी प्रसारित झाल्यानंतर बिल्डर जर आमच्या ह्या बहुजन समाजातील, त्यामध्ये सोनवणे नामक 2 नवरा बायको दाम्पत्य यांनी त्यांची फसवणूक झाली आणि त्यांच्यावर आर्थिक डोंगर मोठा कोसळल्यामुळं त्यांनी सुसाईड केलेले, एवढं गंभीर प्रकरण असताना पण पोलिस त्याकडे डोळे झाक करत असतील, तर वंचित बहुजन माथाडीच्या वतीनं भविष्यामध्ये उग्र असं आंदोलन छेडण्यात येईल. कारण हे काय पैसेवाले माणसं नाहीत, हे सर्व बौद्ध समाजाचे आणि मागासवर्गीय लोक आहेत. आणि यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी भविष्यात वंचित बहुजन माथाडीच्या वतीनं तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल.